वसई विरारमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तब्बल 10 ते 12 वर्षांपासून विनावापर पडून असलेले जलकुंभ आता पुन्हा कार्यान्वित होणार आहेत। 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेत उभारलेले हे जलकुंभ दुरुस्त करून वापरात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। 2008 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती। 69 गावांसह महापालिकेच्या हद्दीतील 52 गावांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते। मात्र त्यावेळेस महापालिकेकडे 100 दशलक्ष लिटर पाण्याची तूट असल्याने ही योजना पूर्ण क्षमतेने राबवता आली नाही आणि उभारलेले जलकुंभ कोरडेच राहिले। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। MMRDAच्या योजनेतून फेब्रुवारी 2024 पासून दररोज सुमारे 140 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले। त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी या जलकुंभाचा वापर करण्याची मागणी जोर धरू लागली। याच पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। जलकुंभाची दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी तब्बल 4 कोटी 3 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या निधीला महासभेत मंजुरी देखील मिळाली आहे। दरम्यान जलकुंभाची स्थिती काय आहे यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की 10 महिन्यांपूर्वी संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आलं आहे। त्यानुसार 52 पैकी 51 जलकुंभ दुरुस्तीनंतर वापरण्यास योग्य आहेत, तर नायगाव येथील एक जलकुंभ धोकादायक ठरल्याने तो वगळण्यात आलाय। बोळीण, जागाशी, डोंगरी, उमराळे, राजोडी, वाघोली, सातिवली, चिंचोटी, कामन, देवदळ अशा अनेक गावांमध्ये हे जलकुंभ पुन्हा सुरू होणार आहेत। त्यामुळे हजारो नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जाते। महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होणार असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दावा करण्यात आला आहे। वसई विरार नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई विरार।